नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज आहे मकर संक्रांत। मकर संक्रांती निमित्त आमच्याकडे कोकणाच्या पद्धतीमध्ये, पारंपरिक पद्धतीमध्ये जे सुगड पूजन केलं जातं ते मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे सगळीजण करतात। आता आमची जी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। आमच्याकडे ह्याच दोन सुगडचा वापर करतात आणि एक आता आमची आई वडील पूर्वी पाटावर मांडायची, मी आता चौरंगाचा वापर करते। एवढाच फरक केलेला आहे, बाकी हाय तसंच आहे। आणि थोडंफार अशी जरा मला आवड आहे म्हणून थोडीफार आपली अशी डिझाईन करते। एवढं काय कंपल्सरी आहे असं नाही, आणि आपल्याला जसं यथाशक्ती जमतं तसंच करायचं। ह्यानी केलं म्हणून आपण करायला पाहिजे तसं नाही, आपल्याला जसं जमतं तसं आपण हे करूया। हे बघा, आता हे मी सर्व कसं काय काय करतात ते तुम्हाला दाखवते। हे बघा, प्रथम कधी पण आपली कोणतीही पूजा करायची असेल तर तुम्ही जे दिवे लावले ते दिवे पेटवून घ्या आणि मग पूजा मांडायला घ्या। वात मोठी असेल तर थोडी लहान करा। अशा प्रकारे हे मी अशा प्रकारे हे सुगड हळदी कुंकवाचं बोट लावून दोन्ही सुगड आणि हे जे रक्षा हे कलावा असतो ना, रक्षासूत्र असं म्हणतात त्याला, हे 5 फेऱ्या दोऱ्याने घालून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे हे असतात बघा। हा काय पौष महिना आहे, पौष महिन्यामध्ये काय होतं माहिती आहे, प्रत्येक भाज्या बिज्या भरपूर वगैरे अशा येत असतात, त्याच्यामुळे हे असं सण केलेले आहे। आता हे बघा, हा मी घेवडा घेतलेला आहे, तो पण ह्यामध्ये घालून घ्यायचा। 5 घेतलेले आहे सर्व घेवडा, तुम्ही वालपापडी म्हणा, तुम्हाला ह्यामध्ये 5 बोरं घालायची आहे। 5 वस्तू घालायच्या, 5 हरभरे, 5 शेंगदाणे, 5 केलेले गाजराचे तुकडे। ह्याच्यामध्ये सुगडामध्ये ना ऊसाचं जरा जास्तच महत्व आहे, त्यामुळे ऊस आवर्जून ऊसाचे 5 तुकडे तुम्ही ह्यामध्ये घाला। आणि आता आपल्याला ह्यामध्ये तिळगुळ लाडू आहे ना, हे तिळगुळ लाडूचं आपण 5 लाडू थोडेसे तिळगुळ हे घालून केलेले आहे, ते पण ह्यामध्येच आपल्याला भरून घ्यायचं आहे। पूर्ण हे भरलं गेलं पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी पुढच्या करायच्या आहेत। आता आपल्याला हे बघा, हे असं नुसतं ठेवायचं नाही, यामध्ये पण आपल्याला हळद, कुंकू आणि तांदळाचा वापर करून यावरती हे असं ठेवायचं किंवा असं ठेवायचं। असं ठेवलं तरी चालून जातं, किंवा तुम्ही असं उघडं ठेवलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी भरून मग त्याच्यावरती डिश वगैरे ठेवून हे ठेवून द्यायचं। आणि आता हे आपण तांदळाची रास इथे करून ठेवली आहे, तिथे आपल्याला हे असं रचून घ्यायचं। आणि असा हा आपल्याला पानाचा, पैसे सुपारी पानाचा विडा ठेवून द्यायचा। तर पानाचा विडा वगैरे ठेवला, आपल्याला आपण जे तिळगुळ लाडू जरी आपण बाहेर ठेवलेले असतात ते पण तुम्ही एका वाटीमध्ये असे भरून सुगडाकडे तुम्ही असे ठेवून द्या। थोडेसे तिळगुळ, थोडेसे लाडू, हे बघा अशा प्रकारे आपण ठेवून द्या। आपल्याला जसं जमतं तसं आपण ही पूजा करून घ्यायची। आता हे राहिलंय, हे बघा, हे आपलं हे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे, ते वस्त्र आहे ना, आपण जी सुपारी ठेवलेली आहे पानाचा जो विडा त्याला घालून घ्यायचं। आणि सुगडाला पण असं वस्त्र घालून घ्यायचं, बरोबर। वस्त्र घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे। सुगडाची पूजा करायची। प्रथम हे बघा, आपण दिव्याची पण पूजा करून घ्यायची। हळद कुंकू व्हायचं, तांदूळ घालायचे, त्यानंतर हळद कुंकू आणि तांदूळ, सुपारीवरती पण हळद कुंकू आणि आपल्याला तांदूळ घालायचे।
जे काय आपण असं ठेवलेलं आहे त्याला पण हळद कुंकू तांदूळ घालून घ्यायचे. आणि आता आपल्याला सर्वाला फुलं घालून घ्यायचे. ते बघा, दिव्याला पण फूल घालणं जरुरी आहे. बघा अशा प्रकारे आपण असं फूल घालून घ्यायचं. आता बाकीच्या पण गोष्टी आपल्याला अगरबत्ती वगैरे पण लावून घ्यायची आहे. हे बघा, आपण बाकीची सर्व असं मांडून घेतलेलं आहे. वाणासारखं आपल्याला इथे साखर ठेवून घ्यायची आणि त्यानंतर अगरबत्ती पेटवून घ्यायची. कापूस लावायचा. आपल्याला जे आपण पूजा करतो सर्व हे आपण असं हे ठेवलेलं असतं वाण. जे वाण आपण ठेवतो त्याला आपण हळद कुंकू घालून घ्यायचं, तांदूळ घालायचे आणि फूल ठेवून द्यायचं. आणि नमो हवे पूजा करून घ्यायची. बघा, यथाशक्ती जसं मला काही जमलं त्याप्रमाणे आणि आमच्याकडे अशा पद्धतीत केलं जातं. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, मस्त असं सुगड पूजन झालेलं आहे. हे बघा मंडळी, मी माझ्या पद्धतीने आपणास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास आवडला असेल तर नक्की पहा आणि आपणास पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा.